गणपती बाप्पा मोरया. हे मंदिर आहे माझ्या गावचं, म्हणजेच झोंबडी तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी इथे हे असलेलं छान सुंदर गाव आणि त्यातल्या मधल्या वाडीतलं हे गणेश मंदिर. माघी गणेश जयंतीचा हा उत्सव होता आणि त्याचं औचित्य साधून आमच्या श्री सप्तेश्वर विनायक मंडळाने कोकण दौलत प्रतिष्ठान यांचं म्हणजेच आपल्या शिवरायांची जी काही शस्त्र होती त्यांचं प्रदर्शन भरवलं होतं आणि त्या संदर्भात छोटीशी माहिती तुमच्यासाठी. आणि हा अडकित्ता मोठा हे एखाद्या राजवाड्यातल्या हा अडकित्ता आहे. म्हणजे महाराजांच्या काळात तेव्हाचे जे कारागीर होते ना त्यांचं काम खूप सटीक होतं, त्यांचं काम खूप देखणं होतं. म्हणजे शस्त्र पाहताच त्याच्या प्रेमात पडावं असं ते शस्त्र असायचं. आणि हिने माझ्या मते हिने अफजल खान बघितलेला आहे, त्यामुळे मला खूप आनंद आहे की ही माझ्या संग्रही अशा प्रकारची तलवार आहे. लढाई खेळताना किंवा सराव करताना जेव्हा तलवारी एकमेकावर आपटून किंवा कुठे आपटून जेव्हा तलवारी तुटत होत्या तेव्हा त्यांची पाते वापरात येत नव्हती. मग त्यांच्या पात्यांचा वापर कसा करायचा, तर मग अशा चिमट्या स्वरूपाच्या कटरी त्यांनी हा साचा बनवला आणि त्याचा वापर पाते अडकून तुम्ही आता हा बघू शकता. हे तलवारीचे पात आहे, तुम्ही असं बघू शकता. त्याच्यात अजून देखणं रिसायकल केल्यासारखंच आहे. हो हो हो. छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या शस्त्राचं प्रत्येक गोष्टीचं नाव होतं. जसं की आपण महाराजांच्या मुख्य 3 तलवारी जगदंबा, भवानी आणि तुळजा तलवार ही महाराजांना छत्रपती शहाजी राजांनी महाराजांना दिली होती. ती तुळजा तलवार. भवानी तलवार महाराजांना साक्षात भवानी मातेने दिली असं आपल्याला म्हणजे स्वतः महाराजांनी सांगण्यात आलेलं. त्याचबरोबर ही जगदंबा तलवार आहे. जेव्हा सावंतांच्या भेटीला जेव्हा महाराज गेले होते तेव्हा सावंतांकडनं ती महाराजांनी तलवार आणली. ह्यांना नावं देण्यामागचं मुख्य कारण हे आहे की आपण आपलं स्वतःचं हे जे शस्त्र आपण आपल्या आवडीने ते नाव देतो. आपण आपल्या आता वारसा करण्याची जी पद्धत आहे ती महाराजांनी, जेणेकरून आपल्याला ती प्रेरणा मिळते त्यांच्याकडून. असं जसं की महाराजांच्या गुरुदाला देखील नाव होतं, महाराजांच्या दांडपट्ट्याला देखील नाव होतं. अच्छा, काय नाव होती माहिती? महाराजांच्या दांडपट्ट्याला यशवंत नाव होतं. त्याचबरोबर महाराजांच्या गुरुदाला शंभू प्रसाद हे नाव होतं. ही अशी जी नावं होती ना याच्यानेच आपल्याला लक्षात की महाराजांच्या शस्त्रावर किती प्रेम होतं. खरंय खरंय खरंय. वा 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 वा, खूपच छान माहिती दिली. धन्यवाद. नमस्ते. महाराजांच्या चरणी अर्पण. आता आपण बघतो ही गेंड्याच्या कातडीची ढाल. आता ही जी ढाल आहे ती गेंड्याच्या कातडीची आहे. आज आपल्याला गेंडा बघायला मिळत नाही, पण ही गेंड्याच्या कातडीची ढाल आपल्याला अवेलेबल झाली. आपण ही संग्रही ठेवलेली आहे. आणि किती कधीची असेल साल साधारणतः हिचं आयुष्य जर आपण तसं बघायला गेलं तर 150 ते 200 वर्ष आधी तिथं कालखंडापतीच्या बनावटीनुसार आपण सांगू शकतो. ॲक्च्युली आपण त्यांचं वय सांगू शकत नाही, त्यांच्या बनावटीनुसार आणि त्यांच्या कंडिशननुसार आपण त्यांचा अंदाज लावू शकतो. फक्त ही छत्रपतींच्या काळातली तसं नाही. कारण की हे जे चांबडं आहे ना हे त्याला एक ठराविक कालखंड आहे, त्यानुसार ते एवढं काय टिकलेलं नाही. अच्छा अच्छा अच्छा. आणि ही बाकीचे सगळे शस्त्रास्त्र तुमची त्याच्यातली? हो. आता ह्या आपल्याला हे दास्तान हे आपल्याला दुनियातले मिळाले नाही, त्याच्या आपण रिफ्लिका ठेवल्यात. अच्छा. आता हे रिफ्लिक आहे, पण आपल्याकडे हा जो तुम्ही बघताय अडकित्ता, म्हणजे आता आपल्याकडे हाही अडकित्ताच आहे छोटा आणि हा अडकित्ता मोठा. हे एखाद्या राजवाड्यातल्या हा अडकित्ता आहे. म्हणजे आता तुम्ही बघू शकता हा आपल्याला 2 हाताने पकडून त्याचं सुपारी फोडण्यासाठी त्याचा वापर केला जायचा. खूप छान प्रकारे तो आम्हाला अवेलेबल झाला. त्याचबरोबर आपण ह्या कट्यारी बघतोय. आता ह्या कट्यारी आपण ह्या मराठ्यांच्या कट्यारी, त्यांची जी बनावट आहे ती पूर्ण उतीव स्वरूपाची असायची, त्यामुळे त्यांना त्यांच्या त्या नावाने त्या फेमस झाल्या मराठ्यांच्या कट्यारी. अच्छा. त्याचबरोबर आपण इथे बघतोय हा खिळा. हा खिळा जेणेकरून मोठ्या मोठ्या बुरुजांच्या नाही का दरवाजांना मारण्यासाठी हे अशा प्रकारे. आता आपण आपल्या आत्ताचे खेळ बघतो तेव्हाचा खेळा हा साईज पण मोठी आहे. त्याचबरोबर हे आपण खंजीर बघतोय. हे असे खंजीर आपण वेगवेगळ्या स्वरूपाचे आहेत. त्याचबरोबर आपण ही मराठा तलवार बघतोय. ही मराठा तलवार का म्हणतात तिला, कारण की तिची जी मूठ आहे, तिची बनावट आहे ती मराठ्यांनी बनवलेली आहे. त्याचबरोबर तिचे जे पात ह्याच्यावरती तुम्हाला बघू शकता, ह्याच्यावरती एक मार्किंग्स आहेत सूर्यासारखं जे तुम्हाला. ऍक्च्युअली ते त्याचे मेकर्स मार्क आहेत, त्याचे आयलिश मार्क आहेत. अच्छा. त्याच्या जे बनावटीचा तो जो बनवणारा असायचा त्याचा तो मेकर्स मार्क आहे. असं त्याचं सुंदर हे त्याचं काम आहे. ह्या सगळ्यात
त्यातल्याच आहेत होय होय मराठा होय तलवारी. होय होय. हे आपल्याला आपले एक मित्र आहेत अमरावतीचे, त्यांच्या घराण्याची ही तलवार. म्हणजे त्यांनी जस्ट आपण त्यांना ह्या सगळ्या गोष्टीची जेव्हा त्यांनी माहिती बघितली तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं त्यांच्या घरी आहे. तर मी जस्ट ह्या मागच्या डिसेंबर महिन्यामध्ये 6 गाड्या बदलून त्यांच्याकडनंही घेऊन आलो आहे. असं हे म्हणजे हे जमा करण्यामागचा हा उद्देश आहे. आणि मुख्य म्हणजे आणि ह्याच्यात आणि ह्या मुठीत फरक आहे ते ह्या दोन वेगळ्या वेगळ्या आहेत का? हो हो वेगवेगळ्या आहेत म्हणजे त्यांच्या बनावटीनुसार फरक आहे. आता तुम्ही बघू शकता ही तलवार बघू शकता तुम्ही. ह्यांना 3 नाळ म्हणतात. 1 2 3 नाळ ह्या नाळी म्हणजे ह्या ब्लेडचं मजबूतीकरण करण्यासाठी ह्याचा वापर केला जातो. त्याच्यावरती तुम्ही 3 डॉट मार्किंग तुम्ही बघू शकता. त्याची जी बनावट आहे त्या तुम्ही हातात घेतली तर तुमच्या लक्षात येईल की आपण आतापर्यंत ऐकत आलो 65 किलोची तलवार, 50 किलोची तलवार. तर तुम्ही बघू शकता हे 600 ग्राम फक्त वजन, 500 ते 600 ग्राम वजन आहे. हा हो हलकी आहे खूपच ही. हा तर त्यानुसार म्हणजे जास्त वेळ मारा करण्यासाठी अशा हलक्या स्वरूपाच्या तलवारी बनवल्या जायच्या. आणि हा म्हणजे तो जो समज आहे आपला की 65 किलोची तलवार बरोबर 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 तो दूर करण्यासाठी आपण हे आता हे केलेलं आहे. त्याचबरोबर आता आपण धोप स्वरूपाची तलवार बघतोय. म्हणजे जेव्हा महाराजांनी धोप स्वरूपाची तलवार. अच्छा ह्या तलवारीची बनावट अशी का की जेणेकरून नाही का की आता आपण पहिल्या तलवारी ह्या तलवारी तुम्ही बघितल्या सिंगल ह्याला परस म्हणतात. ही हा परदेचा भाग हा वरचा परदेचा भाग जेणेकरून पूर्ण हाताचं संरक्षण व्हावं अशा दृष्टिकोनाने ह्या तलवारींची बनावट झाली. बरोबर. आणि हे असं तुम्ही आता बघू शकता. आणि हा जो गज आहे तो तलवार बॅलन्ससाठी हा त्याचा वापर केला जायचा. अच्छा चिमटे वगैरे हे ठोले त्याचबरोबर आपण वेगवेगळ्या प्रकारचे ठोले आपल्याला बघायला मिळतात असे. वा वा वा. त्याचबरोबर आता आपण बघतोय तोफगोळे. अच्छा हे तोफ गोळे आहेत. हा या तोफेमध्ये जे आपण गोळे टाकतो आता हे दगडी तोफगोळे आहेत. हे लोखंडी तोफगोळे आहेत आणि तो कुल्फी तोफगोळा आहे जो कलिंगड सारखा आपल्याला जो मोठा दिसतोय तो कुल्फी तोफगोळा आहे. ऍक्च्युली त्याला तुम्ही तिकडून तुम्ही जर बघितलं तर त्याच्यामध्ये होल आहे आतमधून तो पोकळ आहे. त्याच्यामध्ये दारू भरून तो ब्लास्ट केला जायचा. म्हणजे मोठमोठा फुटायचा तो मोठमोठे दरवाजे फोडण्यासाठी त्याचा वापर केला जायचा असं. आणि हा मारा करण्यासाठी म्हणजे फक्त डायरेक्ट हा म्हणजे हाही फुटायचा हे व्हायचं मारा व्हायचा. अशा प्रकारचे धनुष्यबाण पहिले वापरले जायचे. म्हणजे हे तीर जे आहेत ना वेगवेगळ्या स्वरूपाचे असायचे. म्हणजे शिकारीला जास्त याचा वापर व्हायचा. आणि युद्धामध्ये याचा जास्त वापर अगदी महाभारतापासून रामायणापासून होत आलेला आहे. म्हणजे आताही काही देशांमध्ये ह्याचा वापर शिकारीसाठी केला जातो. अच्छा असं आहे. पण आता हे साधारण तुम्ही जे जमा केलंय ते कुठल्या काळातलं? आता हे आपल्याकडे रिफ्लिक आहे कारण की जुन्या काळातले आपल्याला हे अवेलेबल झालेले नाहीत. खूप आपण प्रयत्न केला पण मिळालेले नाहीत. तर आपण रिफ्लिका ठेवले कारण की ह्याचा ह्या आत्ताच्या आपल्या ऐतिहासिक बाबीत ह्या शस्त्रांचा खूप महत्व आहे. कारण की ते अगदी पुराणापासून हे शस्त्र आपल्या आत्ताच्या काळापर्यंत चालत आलेले एकमेव शस्त्र आहे. असं आहे. त्याच्या पुढे आपण बघतोय भाले. असे वेगवेगळ्या प्रकारचे भाले आपण बघतोय. त्याच्यामध्ये 3 मुख्य प्रकार पडतात अश्वकुंत, पदकुंत आणि गजकुंत. अश्वकुंत म्हणजे घोड्यावरून चालवायचे भाले, पदकुंत म्हणजे पायी चालवायचे आणि गजकुंत म्हणजे हत्तीवरून चालवायचे. ते वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे साईजनुसार असायचे. आता हा पदकुंत भाला आहे. हे असे अश्वकुंत भाले पदकुंत भाले हे असे वेगवेगळ्या प्रकारचे असायचे. आता आपण ह्या पण रेप्लिक आहेत का? ह्या ओरिजिनल? हे ओरिजिनल आहेत. हे ओरिजिनल आहे. होय होय. आणि साधारण कुठल्या काळातले हे मला वाटतं? ह्यांचा जर कालखंड आपण बघितला तर हे मोस्ट ऑफ आत्ता साधारणतः 150 वर्षापूर्वीचे असू शकतात. कारण की ह्यांची बनावट कारण की जे पूर्वीचे जे भाले होते त्यांची बनावट खूप रेखीव म्हणजे आपल्या जे आपण जे ऐतिहासिक म्हणतो महाराजांच्या काळात तेव्हा जे कारागीर होते ना त्यांचं काम खूप सटीक होतं. त्यांचं काम खूप देखणं होतं. म्हणजे शस्त्र पाहताच त्याच्या प्रेमात पडावं असं ते शस्त्र असायचं. त्यामुळे आता हे तुम्ही बघू शकता हे कर्नाटकी भाले. कर्नाटकमध्ये अशा देखण्या स्वरूपाचे भाले तयार करा तुम्ही. हे बघू शकता कर्नाटकी भाले. त्याच्या मागच्या काठ्या ज्या होत्या त्या विशेष कुठलं असायचं का? म्हणजे न मोडणारे बांबू किंवा असं काही विशेष असायचं का? नाही बांबूच्याच असतात. त्यांना त्या ठिकाणानुसार ज्या गोष्टी अवेलेबल व्हायच्या
त्या प्रकारचे ते काठी कारण ती लावून काठी पण तेवढी मजबूत असणं गरजेचं आहे ना, होय, नाहीतर होय. तेवढा भार घेऊन ते आधीच तुटलं बिटलं असं मारता होय होय असं होय पण होऊ शकतं. त्या ठिकाणी जे अवेलेबल माहिती आहे आता आपल्याकडे इकडे कोकणामध्ये वेताची काठी बऱ्यापैकी अवेलेबल होते. पहिली जास्त प्रमाणात मिळायची, मग आपण वेताच्या काट्या वापरायचो. मेस जास्त प्रमाणात वापरतो म्हणून मेस वापरायचो. या दोघांमध्ये कम्पेअर जर केलं ना तर मेस जास्त मिळायचा आणि तो दणकट असायचा, त्यामुळे मेसाचा मानग्याचा याचा आपण वापर करायचो. अशा त्या तलवारींमध्ये हा पहिला प्रकार की त्याला परज नाही. त्याच्यानंतर हे अपडेट झालं आणि हा परज आली. हा परदेने बोटांचं संरक्षण व्हायचं, ह्याला व्हायचं नाही. युद्धामध्ये बोट हातांवर मार लागला युद्ध अक्षरशः तो व्यक्ती एकतर पळून जात असायचा किंवा तो मारला जायचा. त्यामुळे हे अपडेट झालं आणि हा पर झाला. त्याच्यानंतर अपडेट झालं ते धोप आली, त्यात आपण मगाशी बघितलं कव्हर होता आणखी. हा असं वेगवेगळ्या प्रकारचे. आता हिला आपण गोलिया म्हणतो की जी जास्त वक्र असते, हिचा जास्त वापर ही जास्त प्रमाणात तुम्हाला शिखांकडे बघायला मिळते. गोलिया त्यांच्या तुम्हाला गुरुद्वारामध्ये जास्त बघायला मिळते. तर आपल्या मराठ्यांच्या तलवारी ह्या अशा स्वरूपाच्या आहेत की ज्या अशा वेगवेगळ्या प्रकारातून आपल्या त्या मिळाल्या. असं हे आहे ना, हे आहे अंकुश हत्तीसाठी. हत्ती कंट्रोल करण्याचं एकमेव शस्त्र. एवढा भला मोठा हत्ती हा एवढ्याशा शस्त्राने कंट्रोल होतो. जो हत्तीवरती बसणारा जो माहूत आहे त्याच्या हाती शस्त्र आपल्याला बघायला मिळतं. त्याचबरोबर आपण हा बघतोय बिछवा, हा बघतोय जांबिया. हा खंजिराचा प्रकार आहे. परंतु हा जो बिछवा आहे तो बिछवा आपल्याला बघायला मिळेल की जेव्हा महाराजांनी अफजल खान फाडला तेव्हा वाघनख्यांच्या माऱ्यानंतर महाराजांनी अशा प्रकारचा बिछव्याचा वापर केला की जेणेकरून त्याचा पुतळा पूर्ण बाहेर यावा यासाठी असा वापर केला. हा 2 पाती आपल्याला एक सिंगल पाती देखील बघायला मिळतो. असं त्याचबरोबर आपण आता बघतोय मराठा कट्यार. मराठा कट्यार ह्यांना नाव का पडलं तर आपण मगाशी तिथे बघितलं मराठ्यांची बनावटच अशी की ओतीव स्वरूपाची. ओतीव स्वरूपात आणि आपल्याकडचे पोलाद हे मजबूत त्या काळी मजबूत असल्यामुळे त्यांनी ओतीव स्वरूपाच्या अशा कट्यारी बनवल्या की त्याची मोडतोड खूप कमी प्रमाणात होती. आणि त्या जेव्हा मोडत होत्या तेव्हा त्यांचा अपडेट इथे पुढे झाला की जेव्हा त्यांची पाती मोडत होती तेव्हा ह्या चिमटा कट्याला अस्तित्वात आले की अशा प्रकारे त्यांनी बनावट केली. आणि ह्यांना मुख्य पाती तलवारींची पाती लावली जात होती, कारण की लढाई खेळताना किंवा सराव करताना जेव्हा तलवारी एकमेकावर आपटून किंवा कुठे आपटून जेव्हा तलवारी तुटत होत्या तर त्यांची पाते वापरात येत नव्हती. मग त्यांच्या पात्यांचा वापर कसा करायचा तर मग अशा चिमट्या स्वरूपाच्या कटारी त्यांनी हा साचा बनवला आणि त्याचा वापर पाते अडकून तुम्ही आता हा बघू शकता. हे तलवारीचे पात आहे, तुम्ही असं बघू शकता. त्याच्यात अजून रिसायकल केल्यासारखंच आहे. होय. आणि हे तर अजून मुख्य म्हणजे विजयनगर कठार, विजयनगर पट्टा. तर ही विजयनगर कठार आणि विजयनगर पट्टा. विजयनगर म्हणजे हम्पीची राजधानी विजयनगर. विजयनगरचं साम्राज्य एवढं श्रीमंत होतं आणि एवढं बलाढ्य होतं की त्याची शस्त्र देखील देखणे आजही ते विजयनगर हम्पी खूप देखणेपणासाठी प्रसिद्ध आहे. तर त्याची शस्त्र देखील प्रसिद्ध होती. आता त्याचा इतिहासही खूप खतरनाक आहे. ही जी शस्त्र आहेत ना ही देखणी आहेत म्हणजे विजयनगर साम्राज्याची. अच्छा, ही कट्यार आता आपण आपल्या मराठ्यांच्या कट्यारी बघितल्या, चिमटा कट्यार बघितला की तुम्ही बघू शकता ही कट्यार विजयनगर कट्यार कशा प्रकारची आहे. हातासाठी प्रोटेक्शन अशा स्वरूपाने पट्ट्याचा दान पट्ट्याचा बनावट झाली. तर हे आपण शस्त्र बघतोय विटा. तर हा जो गजरा आहे ना तो समोरचा टोक डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी म्हणजे हे एकमेव शस्त्र की ज्याला रशीच्या साह्याने फेकून पुन्हा घेतलं जातं. हे एकमेव शस्त्र. अदरवाईज कोणतंही शस्त्र फेकलं जात नाही, तरी फेकलं तरी परत घेतलं जात नाही. तर हे एकमेव शस्त्र रशीच्या साह्याने फेकून समोर त्याला मारा करून हे परत घेतलं जातं. त्याचबरोबर हे आपण भाला बघतोय, कर्नाटकी भाला. त्याचबरोबर बाणा हाही एक भाल्याचा प्रकार आहे. हे भाला हा निशाणी भाला. अच्छा, हा निशाणी भाला म्हणजे ह्याला निशाण लावून निशाण जेव्हा पडलं युद्धाचा मुख्य भाग काय निशाणी भाला. ह्याचं निशाण जेव्हा खाली पडलं तेव्हा युद्ध संपलं जायचं. ते समजून जायचं आपलं बाबा आपलं पानिपत झालेलं आहे. त्याचबरोबर आपण हा बघतो सांग भाला. हा भालाचा उत्तम प्रकार हा खूप दुर्मिळ आहे. म्हणजे महाराणा प्रतापांच्या हातामध्ये घोड्यावरती आपण जे शस्त्र बघतो ते हा सांग भाला. असं हे खूप दुर्मिळ आहे. आपल्याला खूप छान प्रकारे अवेलेबल आहे. त्याचबरोबर आपण कुऱ्हाडी बघतो, वेगवेगळ्या प्रकारच्या कुऱ्हाडी. आपण तर कोकणामध्ये अशा प्रकारच्या कुऱ्हाडी आपल्याला बघायला मिळतात. फरशी बघायला मिळते, पण ह्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कुऱ्हाडी आपल्याला बघायला मिळतात.
ही खूप दुर्मिळ आहे. म्हणजे ही जेव्हा मला उपलब्ध झाली तेव्हा माझ्या गुरूंनी सांगितलं ही खूप छान आणि खूप म्हणजे अशा प्रकारच्या मोठ्या मिळतात बघायला, पण ह्या छोट्या अशा बघायला मिळत नाहीत. म्हटली खूप तुला छान मिळाली. ते दगडाचे आहेत का? नाही लोखंड. लोखंडी पोलादी एकदम. काय म्हणजे गुरूंचं नाव काय? राहुल दादा गोरे. राहुल दादा गोरे. सचिन दादा कानेकर हे माझे अध्यात्माचे गुरु. ह्या सगळ्यांचं शास्त्र ते मला शिकवतात आणि शस्त्रांचे गुरु माझे राहुल दादा गोरे पुण्यामध्ये. तर हे अंतर्वक्र कुऱ्हाड ह्याची 3 नाव आहेत एकूण: अंतर्वक्र कुऱ्हाड, मिशी कुऱ्हाड आणि बळीची कुऱ्हाड. म्हणजे ही मिशी सारखा आकार असल्यामुळे त्याला मिशीची कुऱ्हाड. म्हणजे प्रत्येकाच्या आवडीनुसार त्यांनी हिला नावं ठेवलेत. परंतु हिचं मुख्य काम काय की इथं बळी देणे, म्हणजे बळी देते वेळी हिचा वापर केला जायचा. वेळ प्रसंगी शस्त्र म्हणून तिचा वापर केला जायचा. बरोबर. पुढे आपण बघतो कत्ती. हा एक तलवारीचा प्रकार. परंतु ह्याला जो हा लांबपर्यंत जो चिमटा दिसतोय तो त्या पात्याचं संरक्षण करण्यासाठी, कारण ह्याचं पातं खूप सटीक येतं. खूप चांगल्या प्रकारे त्याच्यावरती मारा बसण्यासाठी ते मोडू नये यासाठी हा आपल्याला चिमटा लांबपर्यंत दिला जाईल. सपोर्ट सारखं त्याला. सपोर्ट सारखं. थोडक्यात असं होतं की जेवढं पातळ आणि धारदार तेवढं त्याचा मारा चांगला म्हणजे हलका पण होत होतं. आणि त्याला तुम्ही जाड नाही पाहिजे, ते पातळ पाहिजे. मग त्याला सपोर्ट म्हणून मग त्यांनी ते हे दिलं, कारण ते तुटणार परत. हो. हे तर आपण मगाशी बघितले तेगा प्रकारची तलवार. त्याचा प्रतापगडावरची तलवार आहे. त्यांचं ते ब्लेड चौड आहे. म्हणजे प्रतापगडावरची तलवार आहे ना? होय. प्रतापगडावरचे आमचे बंधू आहेत अजितदादा जाधव, त्यांच्या घराण्याची ही तलवार. त्यांनी आपल्यावरती एक खूप चांगला विश्वास ठेवून आपल्या संग्रही त्यांनी ही तलवार दिलेली आहे. ओरिजिनल महाराजांच्या काळातली. होय. आणि हिने माझ्या मते हिने अफजल खान बघितलेला आहे, त्यामुळे मला खूप आनंद आहे की ही माझ्या संग्रही अशा प्रकारची तलवार आहे. असं आहे. त्याचबरोबर आता आपण बघतोय मराठ्यांची तेगा. अशा प्रकारच्या आपण सगळ्या तेगा, म्हणजे हिला तेगा म्हणतात. त्याचं ब्लेड असं चौडा असतं त्यामुळे हिला तेगा म्हणतात. आता हे आपण बघतोय गुप्ती आणि संगीत आणि हा गदा. हे गदा लहान मुलांना व्यायाम करण्यासाठी कुस्तीच्या आखाड्यांमध्ये आपल्याला बघायला मिळतं. त्याचबरोबर हे आपण गुप्ती म्हणजे गुप्त असतं की ह्याला देखील मॅन असतं. आता तुम्ही बघू शकता हे तुम्ही मॅन आपण बघतोय की समोरून बघताना असं वाटतं की ही काठी आहे, परंतु वेळ प्रसंगी त्याचा शस्त्र आतमध्ये ते गुपित असल्यामुळे त्याला गुप्ती नाव पडलेलं आहे. त्याचबरोबर आपण बघू शकतो संगीत की जुन्या काळाच्या बंदुकींमध्ये जेव्हा त्या काळी बंदूक सगळ्या दारू ठासून फायर केल्या जायचा. जेव्हा दारू ठासण्यासाठी वेळ खूप लागला जायचा त्यावेळी शत्रू समजा जवळ आला असतं, त्यासाठी एक्स्ट्रा प्रोटेक्शन म्हणून आपल्याला हे भाल्यासारखं फाळ पुढे असायचं, त्याचा वापर केला जायचा. सुंदर असं हे संगीत. आता आपण बघतोय धोप स्वरूपाची तलवार. धोप स्वरूपाची तलवार ही अशासाठी हिची बनावट झाली की जेणेकरून हातांचं पूर्ण बोटांचं संरक्षण व्हावं, ह्या दृष्टिकोनातनं हिची बनावट झाली. आता तुम्ही बघू शकता ह्याला ठोले म्हणतात, तर त्याचे तुम्ही अंग पुढे बघू शकता. ह्याला गज म्हणतात, पूर्ण तोटी, फूल इथे खाली फूल. ह्याला मुस्कळ म्हणजे जेणेकरून हाताला ग्रीप मिळावी ह्या दृष्टिकोनातून मुस्कळ. गादी, ह्याला पूर्ण अशी गादी लावली जायची जेणेकरून हाताला मार लागू नये यासाठी गादी, त्याने वेगळी जखम व्हायला नको यासाठी. हा पूर्ण पर्जेचा भाग, हे ठोले लक्षाला, हा पूर्ण चिमटा, नखा, बरोबर, हे नेत्र. हा जो मधला भाग आहे तो नाळेचा भाग आहे, त्याला आपण नाळ बघू शकतो. ही पाठ आहे. आता आपण ह्या धोप तलवारीमध्ये आपण वेगळा प्रकार बघतो, तो म्हणजे चिमटा. त्याचा तुम्ही चिमटा बघता, हा क्रॉस चिमटा म्हणजे हा कर्नाटकी पॅटर्न. म्हणजे धोप तलवारीचं हे बनवण्याचं हे वेगळं पॅटर्न म्हणजे हा चिमटा ह्याचा क्रॉस असल्यामुळे याला क्रॉस चिमटा, कर्नाटकी धोप म्हटलं जातं. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या हा धोपा तुम्हाला बघायला मिळतात. ह्या वक्र धोपा, ह्या सरळ धोपा असं आहे ना. तलवारी आणि धोपा याच्यामध्ये फरक आहे. हा, तलवारी ह्या आपल्या मुलूक मैदानामध्ये लढण्यासाठी वापरल्या जातात. हा धोपांचा जास्त वापर हा घोड्यावरती केला जातो. वक्र धोपा ह्या मैदानी वापरल्या जातात. ह्या धोपा घोड्यावरती स्वार होऊन धावता याचा वार करण्यासाठी याचा वापर केला जातो. ओके, कारण आम्ही नॉर्मली सगळ्याला तलवारी म्हणतो, छोटी असली की कट्यार. तर आता इथे आपण पुढे बघतोय दांडपट्टा. म्हणजे याला आता मागच्या 19 फेब्रुवारीला ह्याला राज्यशस्त्र म्हणून घोषित झालेला हा दांडपट्टा. तुम्ही बघू शकता, याला खोबळा म्हणतात. हा चिमटा
आता आपण हा जो दांडपट्टा बघतोय याच्यामध्ये तुम्ही बघताय ब्लेड मधला फरक बघता तुम्ही. हे रॅपियर ब्लेड, जेणेकरून याला मधी नाळ असते. या मधी नाळामुळे ह्या ब्लेडला खूप ताकद मिळते. मारा करण्यासाठी हातापर्यंत कोपऱ्यापर्यंत याला सपोर्ट मिळतो या खोबळ्याच्या साह्याने, आणि हा मारा केला जातो. हा दुधारी असतो, ह्याला दोन्ही बाजूला धार असते. त्यामुळे ह्याचे चालवण्याचे जे पवित्र आहेत त्या पद्धतीने हा जर चालवला तर शत्रूला आपल्यावरती आक्रमण करता येत नाही. त्यामुळे आणि हे शस्त्र बाजीप्रभूंनी जास्त वापरलंय. दोन्ही हाताने ते लढले होते. आणि उमरखिंडीच्या लढाई स्वतः महाराज पट्टा घालून लढलेल्या आहेत, त्यामुळे ह्याला विशेष महत्व आहे. तर आपण इथे पुढे बघतोय माडू आणि गडांवरच्या जे घराचे लॉक, गडांवरची जी घरं होती त्यांना अशा प्रकारचे लॉक होते. ही त्याची चावी. जेव्हा ही चावी इकडनं वरतून आपण जेव्हा घातली तरच हे इकडनं अनलॉक होत होतं. असे हे लॉक. आणि हे पुढे आपण बघतोय माडू. माडू म्हणजे काळवीट हा प्राणी नैसर्गिकरित्या मृत झाल्यानंतर त्याची शिंग डिस्पोज होत नव्हती, तर त्याचा मराठ्यांनी योग्य पद्धतीने वापर केला की त्याला दोन प्रकारे असं जोडून त्याला अशी ढाल वरती लावून त्याचा एक खंजीर स्वरूपामध्ये त्याचा वापर केला. आणि हे माडू शस्त्र. अडकी तिथं आपण मगाशी बघितलेलेच आहेत. आता इथे आपण बघतोय गुर्ज. हे खूप दुर्मिळ शस्त्र आहे गुर्ज. या शस्त्राचं मुख्य काम असं आहे की जे डोक्यामध्ये आपण जे शिरस्त्राण घालतो त्यावेळी डोक्याचं संरक्षण होण्यासाठी, ते फोडण्यासाठी, चिलखत फोडण्यासाठी याचा वापर केला जायचा. बरोबर बरोबर. ते फोडल्यानंतरच जखमा होणार ना. ते फोडण्यासाठी दुसरा कोणत्याही शस्त्राचा वापर, तलवारी वगैरे ते फुटतच नव्हतं. तर ह्या अशा शस्त्र म्हणजे ह्याच्यामध्ये 3 मुख्य मिश्र स्वरूपाचं तुम्ही बघू शकता. तलवारीची मूठ असेल, त्याचबरोबर हनुमंताची गदा असेल, असे हे 3 स्वरूपाचं. त्याच्यानंतर ही तुम्ही बघू शकता. हे धातूच आहे ना? हे धातूच आहे. तर इकडे बघू शकता कोयते. आता देखील आपल्या घरामध्ये कोयते बघायला मिळतात. त्या कोयत्यांमध्ये आणि पुरातन कोयत्यांमध्ये आपल्याला दिसणारा फरक आहे इथे समोर आहे. ह्याचं काय वजन असेल साधारणतः ह्याचं साधारणतः एक 400 ते 500 ग्राम असू. हो, हलके. त्यावेळी बनावटीची हेच कौशल्यता होती की म्हणजे आता हे आपण हे ऐकतोय, पण आतापर्यंत ऐकत आलो की तलवारी 65 किलोची तलवार, त्याच्याबरोबर 5 किलोची तलवार, 10 किलोची तलवार अजिबात नव्हतं. महाराजांची तलवार ही 1250 ग्रामची होती. तलवार जास्तीत जास्त 1.5 किलो पर्यंत असते. त्याचा तो त्या दृष्टिकोनाचा शर्यत त्याचा बलदंड असेल तर. पण मग जे आता सांगतात एवढ्या किलोची, मग ते काय, ते कितपत म्हणजे कशाबद्दल आहे? आपल्या शौर्याची गुणगान गाण्याची ती आपली जी प्रवृत्ती आहे त्या माध्यमातून सांगितलं की ते मोठेपणा करण्याचा जो आपला जो प्रयत्न आहे तो हा अशा माध्यमातून सांगितला जातो. परंतु ते अशा 65 किलोची तलवार घेऊन लढूच शकत नाही. बरोबर. आम्ही इमॅजिन काय करायचो, तलवार जर 65 किलो तर महाराज किती आडदांड आणि तेव्हाची माणसं असतील, आम्ही तो अंदाज लावतो, म्हणजे सामान्य पब्लिक. नाही, महाराजांची तलवार 1250 ग्रामची होती, त्यामुळे खूप सटीक होता. हे जे सूर्याचे प्रकार आपण बघतोय ना, त्याला क्लिवर म्हटलं जातं, इंग्लिश क्लिवर म्हटलं जातं. त्याचबरोबर हे खंजीर ह्याला कोकरे आपण हे आपल्याला बघायला मिळतं. परंतु हे जे शस्त्र आहे ना, हे गनिमी काव्यातलं एक शस्त्र आहे की ह्याचा खोदकाम करण्यासाठी वापर केला जातो. म्हणजे ह्याचा वापर खोदकाम करण्यासाठी आणि वेळीच ह्याचा शस्त्र म्हणून पोतळा बाहेर काढण्यासाठी तो वापर केला जातो. एकदा का पोटामध्ये घुसून तो पिळ मारला, कोणत्याही प्रकारचं संधीच नव्हती वाचण्यासाठी शत्रूला. हे त्याचे कव्हर मॅन त्याला म्हटलं जातं. छान. त्याचबरोबर आतापर्यंत आपण मराठ्यांच्या तलवारी बघितल्या, धोप बघितल्या, वेगवेगळ्या प्रकारच्या तलवारी बघितल्या, तेगा बघितल्या. पण आपण आता इथे बघतोय मुघल तलवार. म्हणजे मुघलांच्या देखील तलवारी आपल्याला अवेलेबल झालेल्या आहेत. त्याचा बघू किती देखण्या तलवारी त्यांचे असायच्या. ह्या ओरिजिनल आहेत? ह्या ओरिजिनल आहेत. त्यांची बनावट, पडद्याचा भाग, अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या त्यांच्या बनावटीनुसार आपण त्यांना नाव दिलं. त्यांनी अशा प्रकारच्या तलवारी जास्त वापरल्या. तेव्हा पण असं होत असेल ना की त्यांना समजा आपण मुघलांवरती जेव्हा हे करत होतो, लढाई करत होतो, तेव्हा त्यांच्या हातातली तलवार बघून आपण केली, किंवा मराठ्यांच्या हातातली तलवार बघून त्यांनी त्यांच्यासारखी केली, असं पण होत असेल ना? मोस्ट ऑफ आता मुख्य इतिहास असा आहे की ती सांगण्यासारखा आनंद असा आहे की आपण बनावटी केल्या त्या इथपर्यंत सगळं ठीक आहे, परंतु आपण युद्ध जिंकल्याच्या नंतर तिथनं आपण जी शस्त्र जमा करून आणली
त्यांनी त्याच्या पद्धतीनुसार ती शस्त्र मग तयार केली. आपल्याकडे जे कुशल कारागीर होते ते एवढे कुशल होते की त्या पद्धतीची त्याने वस्तू तयार केल्या. बरोबर. मी तेच म्हणते, दुसऱ्याचं समजा आता ते तुम्ही म्हणालात ना की हे पूर्वी आपल्याकडे नव्हतं, बरोबर. समजा हे कोणाचं तरी बघून त्यांनी केलं असेल किंवा आपल्याकडे असेल ते मुघलांनी बघून असं केलं असेल, असं पण होऊ शकतं. बरोबर ना, एकमेकांचं जे सोयीचं आहे ते घेणं. बरोबर. तुमच्याबद्दल काय सांगाल किंवा तुमच्या या दौलत प्रतिष्ठान, कोकण दौलत प्रतिष्ठान, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता कोकण दौलत प्रतिष्ठान ह्याची सुरुवात माझ्या घरी जेव्हा 2 शस्त्र होती त्या आवडीने महाराजांचे राज्याभिषेक सोहळे असतील हे अटेंड करायला लागलो. वेगवेगळी लोक मिळायला लागली, वेगवेगळी शस्त्र बघायला मिळाली, त्याच्याने आवड निर्माण झाली. मग हे आपल्या कोकणातला हा ठेवा आपण संग्रह केला पाहिजे या दृष्टिकोनात ही इच्छा निर्माण झाली. जेव्हा वेगवेगळी मित्रमंडळी मला मिळाली, त्यांच्या साह्याने जेव्हा ही शस्त्र बघायला मिळाली तेव्हा आपण हा ठेवा जतन केला पाहिजे की ही जी शस्त्र आहेत ही भंगाराच्या स्वरूपातून जेव्हा आम्ही बघायला मिळाली, आम्हाला ही भंगारांमध्ये ही शस्त्र आम्हाला बघायला मिळाली. मग त्यांच्याकडून आम्ही काही किंमत देऊन विकत घेतली, काहींच्या घरी आजही आपल्याला बघायला मिळतात. तर ती शस्त्र जेव्हा आम्ही जतन करायला सुरुवात केली, सुरुवातीला थोडी शस्त्र जमा झाली, परंतु वेगवेगळे जेव्हा मित्र मिळत गेले त्यांच्या साह्याने जेव्हा ही शस्त्र मिळत गेली तेव्हा की हे लावलेलं जे रोपट आहे कोकण दौलतच्या स्वरूपाचं खूप जेव्हा मोठं स्वरूप घ्यायला निर्माण झालं, मग तेव्हा मुद्दा उपस्थित झाला संस्था रजिस्ट्रेशनचा. मग संस्था रजिस्टर्ड झाली आणि असे विशेष सहकार्यांचं मार्गदर्शन लाभलं. त्याचबरोबर ही सदस्य मंडळी सगळी मिळाली आणि हे जेव्हा रजिस्ट्रेशन झालं त्याच्यानंतर मग आम्ही आज प्रदर्शनाच्या माध्यमातून आपल्या समोर. म्हणजे आता समजा आता हे आहेत जे सुयश सावंत आहेत, तर ती त्यांच्याकडे ती तलवार असते आणि प्रदर्शनाच्या वेळी तुम्ही ती घेऊन येता? नाही, ऍक्च्युली कसं आहे, सुयश सावंत असतील किंवा अजितदादा जाधव असे प्रतापगडचे यांच्या घराण्याच्या ह्या तलवारी आहेत त्यांच्या घरी त्यांच्याकडे तेवढासा वेळ नाही त्यांना मेंटेन ठेवण्यासाठी. मग आम्ही ऍक्च्युली हे कोकण दौलत प्रतिष्ठान हे एक प्रकारचे शस्त्रांचा आश्रम चालवते, म्हणजे शस्त्राश्रम चालवते. नाव देखील हेच ठेवायचं होतं. खूप छान आहे. तर हे शस्त्रांचं जे आश्रम आहे ह्याची कुणीतरी संगोपना केली पाहिजे. दुसरं कुणी करण्यापेक्षा आपण स्वतःपासून सुरुवात करायची ह्या दृष्टिकोनातून माझ्या मित्रमंडळींसोबत हे जे आम्ही उभं केलं आणि त्याचं मग आता तुम्ही बघू शकता की तुम्ही अशा काळ्या स्वरूपाच्या तलवारी बघू शकता. हे आमचे जे शस्त्रांचे जे गुरु आहेत राहुलदादा गोरे, ते स्वतः मेट्रोलॉजिस्ट आहेत. त्यांच्या साह्याने हे आम्ही क्लिनिंग करून यांचा हा काळ अजून कसा वाढला जाईल ह्याचं आम्ही जास्त काळजी घेतो. याला ऑइलिंग, कॅलिब्रेशन ऑइल वगैरे या अशा जे वेगवेगळ्या प्रकारचे ऑइल आहेत यांना लावून आम्ही ह्या वातावरणापासून, आपल्या कोरड्या वातावरणापासून संरक्षण करतो आणि एक प्रकारचं त्यांचं काळजी घेतो आपल्या काळजासाठी. मग तुमचं असं म्युझियम आहे का, संग्रहालय कुठे आहे का जिथे आम्ही येऊन बघू शकतो? म्युझियम आता आपलं ऑफिस ऍक्च्युली आता घरीच आहे आमचं. आता पुढे आपल्या कोकणामध्ये एक आमचं पुढचं स्वप्न असं आहे की एक कोकणामध्ये आपला एक वाडा बांधायचा, म्हणजे जुना ऐतिहासिक असा वाडा बांधायचा. त्याच्यामध्ये ही सगळी शस्त्र ठेवायची. जे आपलं बोलतात ना की एक शेवटचं एक स्वप्न आपलं म्हातारपणापर्यंत सर्वांनी आम्ही ते उराशी बाळगलंय. तर याच्या पुढचं आमचं पाऊल प्रशिक्षण, म्हणजे हे काय एकदा नजरभेट झाली, अशा छोट्या मुलांची नजरभेट झाली की त्याचं शस्त्र चालवण्याचं प्रशिक्षण आम्हाला त्यांना द्यायचं आहे. त्याच्यानंतर मग कायमस्वरूपी आपला एक वाडा असेल की त्या वाड्यामध्ये ही सगळी शस्त्र तुम्हाला किंवाही कधीही बघायला मिळतील. पण आता तुम्ही जे म्हणालात की घरामध्ये आहे, ते कुठे आहे? म्हणजे आता आपल्या घरामध्ये लोट्याला आपलं घर आहे, पीर लोट्यामध्ये आपलं घर आहे, तर तिथे आपल्याला ही सगळी शस्त्र बघायला मिळतील. आणि तुमचं नाव नाही सांगितलं तुम्ही? ऍक्च्युली नाव म्हणजे मी स्वतः समीर जगन्नाथ उतेकर, मी राहतो पीर लोट्यामध्ये, माझं गाव धामणन 15 गाव. आणि ही सगळी टीम कोकण दौलत प्रतिष्ठान, ऍक्च्युली माझ्या वैयक्तिक असं काय नाहीये, ही सगळी माझी टीम कोकण दौलत प्रतिष्ठान आणि याचं सगळं हे फळ आहे. वा, तुम्ही जे करताय ते खरंच कौतुक करण्यासारखं आहे आणि त्याच्यातलं इन्स्पिरेशन घेण्यासारखं आहे. तर आम्ही नक्कीच सांगत जाऊ की कोकण दौलत प्रतिष्ठानला तुम्ही तुमच्या इथे बोलवा, तुमचे कार्यक्रम ठेवा. तुम्ही खूपच छान माहिती सांगितली. थँक्यू सो मच. धन्यवाद. जय शिवराय. जय शिवराय. हा व्हिडिओ आणि ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि माझं अमृता राव राणे हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय.